46 नंबरचं गणित है ना, 12 गुणेला 6 अधिक 7 गुणेला 8 प्लस 14 गुणेला 5 भागेला 9 मायनस किती 3 बरोबर किती, असं गणित आहे ना काय. ठीक आहे, आता हे आहे आपले पॉडमासचे गणित बरोबर ना. म्हणजे कोणतंही पॉडमासचं गणित आपण व्ही पॉडमास या पद्धतीनं सॉल्व करतो, हा सिक्वेन्स वापरतो पॉडमासच्या गणितात. हे तर सगळं क्लिअर आहे. मग या गणितात व्हिन्कुलम बार तर आहे नाही, ब्रॅकेट पण दिसत नाही, चाचीचे ऑफ म्हणजे ओ म्हणजे चाचीचे ते पण दिसत नाही, डी म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी, म्हणजे इथं भागाकार दिसते. म्हणजे पॉडमास नियमानुसार पहिले आपल्याला आता या दोन संख्येचा काय करावं लागेल, भागाकार, बरोबर ना, पॉडमास नियमानुसार. मग आता तुम्ही इथं प्लस आहे आणि इथं प्लस आहे, म्हणून तुम्ही याचा आणि याचा गुणाकार करून घेऊ शकता. लक्षात, म्हणजे 12 सकम किती होते 72 लिहू शकता है ना. ठीक, 12 सकम 72 प्लस 8 7 56 प्लस, पण इथं 14 पंच म्हणता येत नाही. ओके, मग इथं 14 गुणेला याला 5/9 म्हणू शकता, भागाकार मायनस किती 3. ठीक आहे, ओके. आता त्याच्यानंतर इथं भाग जात असेल तर भाग द्या, भाग नसन जात तर भाग देण्यात प्रश्नच नाही. मग या दोघांचा काय करा, गुणाकार. ठीक आहे, भाग जाते का इथं नाही, बरोबर ना. ठीक, मग आपण काय करू शकतो तर 72 आणि 56 ची बेरीज करू, काही फरक नाही पडत है ना. 6 2 8 7 5 12 म्हणजे हे झाले 128 प्लस 14 पंच किती होते 70. आता 70 छेद किती मग 9 आणि मायनस किती 3. ओके, इथपर्यंत झालं. आता तुम्ही 9 ने 70 ला भाग द्या, पॉइंट मध्ये आन्सर येईल है ना. 128 प्लस 70 ला 9 ने भाग द्या. आता कितीचा भाग जाते 9 7 63. आता किती राहिले 7, पॉइंट पुन्हा 0, पुन्हा 9 7 63 परत 7 परत 0 परत 9 7 म्हणजे 7.77 वगैरे येत आहे. मग याला तुम्ही असं म्हणून टाका, काही फरक नाही पडत, -3 है ना. ठीक, मग आता 128 आणि या दोघांची बेरीज करा आणि त्याच्यातून 3 वजा करा, किंवा 7.8 मधून 3 काढा आणि याच्यात मिळून टाका है ना. आता 7.8 मधून जर 3 काढले तो किती राहते 4.8 बरोबर ना. म्हणजे 128 प्लस 4.8 किती होते 132 असं तुम्ही म्हणू शकता. पटतंय, चालेल. काय दिलं आपला आन्सर, ठीक आहे ना, 132.78 दिला आपण, सारखंच आहे, मागचा अंक 1 न वाढवून टाका, 132.8 घ्या म्हटलं. त्यानंतर गणित आहे 48 नंबरचं गणित आहे ते, ओके 47 आहे ना. ठीक आहे, तर गणित असं आहे की 180 गुणेला 15 मायनस 12 गुणेला 20 अपॉन 140 गुणेला 8 प्लस 2 गुणेला 55 बरोबर किती है ना. पहा, हे पुढचं गणित आहे ना. ठीक, काय म्हणते याच्यात, तर आता तुम्हालाही समजलं की बॉडमास नियमानुसार पहिले काय करायला लागेल, गुणाकार आणि मग वजाबाकी है ना. इथं गुणाकार वजाबाकी, इथं गुणाकार बेरीज, असंच करणे, भाग तुटत नाही. मग 18 गुणेला 15 करा, दोघांचा गुणाकार करा है ना. चला, किती आला 180 गुणेला 15 तर 15 0 0, 15 8 120, हातचे आले 12, 15 1 15 आणि हे किती होतं रे 27, म्हणजे हे आलं 2700 मायनस 12 2 24 अपॉन आता 8 0 0, 8 चूक 32 2, हातचे किती 3, 8 1 8, 8 आणि 3 11 प्लस
आता 5 दोने 10, परत 1, 5 दोने 10 ने 11. मग आताही अजून भाग नाही तोडू शकत. काय करणे, इथं मायनस आणि इथं प्लस. मग आता 0 सी 0, 10 मधून 4 गेले 6, परत 1 दिला, 7 मधून 3 गेले 4, हे झाले एवढे. आपण या दोघांची काय बेरीज, इथं किती 0, 2 आणि 1 3, परत 1 आणि 1 2 आणि 1. आता यानं फक्त काय देणे, भाग देणे. कितीचा भाग जाते, 2चा, है ना. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती, 2. कारण 1230 गुणेला जर 2 केलं, 2400 किती येते, 60. उत्तर किती मग, 2. नक्की घ्या मग. पहा पुढचं गणित आहे 48 नंबरचं गणित, है ना. पहा काय म्हणते, तर 999 1/7 प्लस त्याच्यानंतर 999 2/7 प्लस त्यानंतर 999 3/7 प्लस 999 4/7 प्लस 999 5/7 प्लस 999 6/7 बरोबर किती, असं गणित आहे ना. चेक पहा मग आता हे गणित कसं. तर आता तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर आहे. या सर्वांमधून कॉमन निघत नाही. काही जण पहिले तिथं चूक करते, ठीक आहे, की याच्यातून कॉमन काढते 999. ओके, या गणितात कॉमन निघते का, आलं असेल तुमच्या डोक्यात की 999 कॉमन येईल म्हणून, ठीक आहे ना. पण याच्यात 999 कॉमन निघत नाही. कॉमन केव्हा काढतो आपण, पहा, हे जर असं असतं 999 गुणेला 1/2 प्लस 1/7 प्लस 999 गुणेला 2/7, समजत आहे. आता याच्यातून 999 कॉमन निघते, पटलं है ना. कारण कॉमन कुठून काढतो आपण, ए गुणेला बी प्लस ए गुणेला सी असं असून तेव्हा आपण कॉमन काढतो बी प्लस सी, समजलं, ठीक आहे. पण इथं गुणाकाराचा संबंध नाही, बेरजेचा संबंध आहे, लक्षात येत आहे. म्हणजे 2.1/7 ला आपण असं लिहितो ना, असं लिहितो ना. मग इथं बेरीज आहे, आपल्याला काय पाहिजे होता, गुणाकार. गुणाकार असतात तर मग कॉमन काढू शकलो असतो. क्लिअर. मग असं कॉमन निघत नाही. ओके, ठीक. आता हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की आपण कॉमन नाही काढू शकत. मग या सर्वांमधून जर कॉमन नसेल निघत तर दुसरी स्टेप अशी असू शकते ना, 999 प्लस 1/7 प्लस 999 प्लस 2/7, समजत आहे, प्लस 999 प्लस 3/7 प्लस 999 प्लस 4/7 999 प्लस 5/7. तुमच्यासाठी पूर्ण लिहित आहो, नाहीतर हे गणित डायरेक्ट होते, बरोबर, ठीक आहे. डायरेक्ट 999 गुणेला 6 आणि सगळ्यांची बेरीज. पण हे समजून सांगणे आहे ना. मग आता या सर्वां हे 999 जवळ आणू. 999 प्लस 999 प्लस 999 प्लस 999 प्लस 999 प्लस 999 किती वेळेस आहे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, सगळे 999 जवळ आणले. पुढच्या स्टेप मध्ये इकडं कोण आहे, 1/7 प्लस 2/7 प्लस 3/7 प्लस 4/7 प्लस 5/7 प्लस 6/7. आता बेरीज जर करतो म्हटलं तर आपण कसं करू शकतो, 999 गुणेला 6 प्लस, कसं आलं तुमच्या लक्षात आलं. आपण काय करतो, 1 2 3 4 5 6, 999 गुणेला 6, ठीक आहे. आता छेद समान एकदाच लिहितो, अंशाची काय होते बेरीज, म्हणजे छेद समान एकदाच लिहितो. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6
ओके, आता या सर्वांची बेरीज करू. 6 4 10 5 15 5 20 21 आणि या दोघांचा गुणाकार करू है ना. 9 सक 54 4 आजचे ते 5 पुन्हा 9 सक 54 59 हातचे किती आले 5 परत 9 सक 54 आणि 5 किती ते 59 प्लस आता इकडे किती आली होती 21 छेद किती 7 कितीचा भाग जाते 3 चा 5994 प्लस किती 3 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती येते 5997. पडलं. पण एवढं करत बसू का आपण नाही. पेपरला जर गणित आलं शॉर्टकट है ना, जर पेपरला हे गणित आलं तर डायरेक्ट काय म्हणायचं 999 गुणेला 6 प्लस छेद समान आहे एकदाच लिहा आणि सरळ इथंच बेरीज करा. ते किती येते 21 या दोघांचा गुणाकार करा तो किती आला 5994 प्लस किती 3 5997. हे डायरेक्ट 30 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. क्लिअर. चला घ्या मग लिहून. पहा पुढचं गणित काय म्हणते है ना. 49 नंबरचं गणित आहे ना. 49 काय म्हणते 999 छेद 1000 आणि गुणेला काय दिसत आहे इथं 7 बरोबर किती म्हणते. पहा गणित. आता याच्यात आणि या गणितात 4 ऑप्शन असन नक्की पेपरला तो ऑप्शन असेलच है ना. ठीक आहे. आता हे जे गणित आहे या गणितात तुम्ही 1000 गुणेला 999 करू शकता. 1000 गुणेला 999 करू शकतो है ना. मग आलेला गुणाकारात वर काय करता प्लस आणि मग छेदात 1000. मी काय म्हणतो पहा पहिले कन्सेप्ट सांगतो मग पुढे जाऊ. पहा समजा हेच गणित असं आहे 5/2 गुणेला 2 बरोबर किती. संख्या बदलवली कन्सेप्ट साठी. 999 ला रिप्लेस केलं 5 न 1000 ला रिप्लेस केलं 2 न. उदाहरणार्थ चालू आहे असं समजू. ठीक आहे. ओके. मग आता तुम्ही 5 2 10 10 5 15 छेद 2 असं म्हणू शकता. 5 2 10 10 5 15 छेद 2 गुणेला 2 नक्की. ठीक. आता आपण डीप मध्ये जाऊ नये एवढं तर नॉलेज आहे है ना. ठीक. मग हे 2 काय आले कॅन्सल. याचं उत्तर किती आलं 15. ओके 15. मग थोडस अजून आपल्याला एक कन्सेप्ट माहित आहे 5.5/2 गुणेला 2 बरोबर किती है ना. आपण दुसरं पाहू. ओके दुसरी पद्धत आपल्याला माहित आहे. तर याचा अर्थ होते प्लस 5/2 होते ना आणि गुणेला 2 पडते. ठीक. तुम्हाला माहित आहे याला असं लिहिता येते बरोबर किती. मग आता हे झाली आपली याच्यावरून पहिली स्टेप. आता इथं 2 कॅन्सल होत नाही कारण हे जे 2 आहे हे 2 या संपूर्ण संख्येला गुणेला आहे. असं जर लिहिलं तर गडबड होईल. 2 कॅन्सल करा तुम्ही म्हणून इथं ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. क्लिअर. ओके. त्रास होत आहे. हा आता कंसाच्या बाहेरची संख्या यालाही गुणेला आहे यालाही गुणेला आहे बरोबर ना. 5 2 10 अधिक आता 5/2 गुणेला 2 समजलं मी काय केलं. कंसाच्या बाहेरची संख्या यालाही गुणेला आहे आणि यालाही गुणेला आहे. आता हे 2 काय होते कॅन्सल आणि आता पहा किती शिल्लक राहिलं आणि 10 आणि 5 किती होते 15. येथे बरोबर उत्तर सारखंच. मग एक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे समजलं या गणितासाठी. कारण इथं असा गुणाकार असं बेरीज असं लॉजिक अपेक्षित नाही. ओके. इथं काय म्हणणं आहे पहा याला तुम्ही असंही म्हणू शकता 999 प्लस 999 छेद किती 1000 आणि बाहेर किती शिल्लक आहे 7. समजलं. ठीक आहे. आता कंसाच्या बाहेरची संख्या यालाही गुणेला असेल यालाही गुणेला असेल. ओके. ठीक. म्हणजे 999 गुणेला 7 प्लस 999 छेद 1000 गुणेला किती 7.
क्लिअर? ओके. आता फक्त एकदाच गुणना आहे, हा गुणाकार तर मग सारखाच असेल है ना. मग आता 9 साती 63 चे 3, हातचे 6, पुन्हा 9 साती किती रे 63, किती येते 69, 9 पुन्हा 6, पुन्हा 9 साती 63 आणि 6 किती येईल 69 प्लस 6993 छेद 1000. का केलं? कारण अंशाचा गुणाकार तेवढाच आहे. ओके ठीक. इथं जो गुणाकार आहे तोच गुणाकार इथं येईल. आता अशी स्टेप आल्यानंतर काय करा म्हटलं होतं? 1000 न याला गुणा. कितीचा भाग जाते? 6चा. क्लिअर? ओके. हे सगळं शिकवून झालं. 6993 प्लस 6, इथं 1000 आणि इथं 993. समजत आहे? आणि या दोघात कशाचा संबंध आहे? बेरजेचा, प्लसचा. बरोबर? ठीक. म्हणजे आपलं उत्तर येते 6999 आणि इकडं राहिले 993, 1000. हे तुमच्या ऑप्शन मध्ये असेल. समजलं? असं झालं लागल. हा कन्सेप्ट लिहून ठेव जा. क्लिअर? चाल घ्या मग लिहून. 50 नंबरचं गणित पहा है ना. गणित 50 काय म्हणते? 999 98/99 आणि गुणेला किती म्हणते? 99 बरोबर किती है ना. पुढचं गणित ठीक पहा. मग आता या गणितात पहा है ना काय म्हणते. तर तुम्हाला कन्सेप्ट आता क्लिअर झाला ना. ही यालाही गुणेला आहे, ही यालाही गुणेला आहे, अशी तुमची नजर असली पाहिजे है ना. ही संख्या यालाही गुणेला आहे, ही संख्या यालाही गुणेला. मग सरळ पहिली स्टेप काय म्हणता? 999 गुणेला किती? 99 प्लस, कारण इथं प्लस आहे, आणि इथं 98/99 गुणेला किती? मग 99. हे झाले कॅन्सल. हे कॅन्सल होत नाही, हे होते. हा ठीक. आता या दोघांचा गुणाकार 999 गुणेला 99 मी शिकवलं तुम्हाला. पहा 99 गुणेला 999 असंच झालं ना ते. मग मी शिकवलं 3 अंकी संख्या तयार करा, याच्यातून 1 मायनस करा. 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 8 गेला 1. शिकवलं मी है ना. मग हे आलं 98,901 प्लस इथं किती राहिले? 98. मग 8 आणि 1 9, 98,999. आलं का एवढं उत्तर? चाल घ्या मग. पहा पुढचं गणित कसं आहे. गणित क्रमांक किती आहे? 51 है ना. पहा 51 नंबरचं गणित काय म्हणते? 3/5 मायनस, आणि पुन्हा इकडे दिसत आहे कंसात 0.5 भागाकाराचं चिन्ह, आणि इथं -2.1/2 आणि इकडे दिसत आहे प्लस 0.8 गुणेला आणि 2.5/8 बरोबर किती? असा प्रश्न आहे ना. ठीक. पहा मग तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. याच्यात बॉडमास नियम आपल्याला लावले आहे. बॉडमास नियमानुसार सगळ्यात पहिले काय? भागाकार. लक्षात येत आहे ना. भागाकार आणि प्लस इथं आल्यामुळे या दोघांचा गुणाकार, दोघेही सोबत करू शकता. क्लिअर? ओके. मग आता पहिल्या स्टेपवर 3/5 मायनस है ना. आता इथं 0.5 कंसाच्या आतमध्ये पुन्हा मायनस आहे. ओके. गणित असं आहे की कंसाच्या आतमध्ये पुन्हा मायनस आहे, मग मायनस हा मायनस. ओके. भागाकार. आता इथं -0.5 भागेला, आता पुन्हा इथं मायनस 2 2 4 आणि 1 5, 5/2. समजलं? मी पहिले मायनस मायनस प्लस केलं नाही. क्लिअर? ओके. हा मायनस तसाच ठेवला, हे जे आहे याला भागेला आहे म्हणून असं ठेवलं. आता प्लस 0.8 गुणेला 8 2 16, 16 आणि 5 21/8. म्हटलं इथपर्यंत चेक. इथं 2 2 4 -4 +1 म्हणजे -3/2.
-2 आहे ना, हो तर असं लिहिलं का म्हटलं -4 + 1 म्हणजे -3/2. प्लस कसं येईल, मी हा कन्सेप्ट क्लिअर केलाय ना, -2.1/2 हा कन्सेप्ट मी क्लिअर केला. -2.1/2 म्हणजे -2.5 आहे, म्हणजे इथं मायनस असेल तर इथंही मायनस असते असं शिकवलं, आठवते? शिकवलं का? आठवते का? इथं मायनस आहे इथंही मायनस येते, पण तुम्हाला आठवत नाही. मी सोपी रूपद्यामध्ये क्लिअर करून लिहिलंय तुम्ही, आणि समजत असेल तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या ना, हो सर झालाय आपलं असं म्हणा ना. हे हे इथं प्लस नसते कधीच, जेव्हा इथं मायनस असते ना तेव्हा इथं पण मायनस असते. ओके, इथं पण मायनस येते, म्हणून 2 2 4 -4 मायनस आहे, याचं उत्तर येते -5. समजलं? कारण हा -2.5 झाला पाहिजे. जर याला असं केलं -2 + 1/2 असं तुझं म्हणणं आहे, 2 2 4 -4 + 1/2 ते उत्तर चुकलं. 4 मधून 1 गेला 3 -3/2 येईल, म्हणजे 1.5 होते. आपल्याला अडीच पाहिजे. येत आहे? समजत आहे? ठीक. म्हणजे इथं तुम्ही है ना असं घेऊ शकत नाही, असंच घ्या लागेल. ओके, ठीक. हा कन्सेप्ट होता. चालेल, म्हणजे इथं तुम्हाला 2 2 4 -1 -4 -1 -5/2 क्लिअर. ओके, आता हा मायनस आणि हा मायनस काय होते? कॅन्सल. ठीक आहे. आता हे जे 2 आहे, हे 2 कुठे जाते? वर जाते. आपलं शिकून झालं बॅच मध्ये, हे 2 वर जाते, म्हणजे 3/5 मायनस हे 2 जर वर गेले तर हे असं होते. आपण छेदात किती राहिलं? हे 2 वर जाते है ना, प्लस आता तुम्ही इथं भाग देऊ शकता. 8 1 8 पुन्हा 8 1 8 0.1 आणि 21 गुणिला 0.1 किती येते? 2.1. 21 गुणिला 0.1 2.1. आता 5 न पुन्हा भाग देऊ शकता म्हणजे याला. ओके, ठीक. किंवा 3/5 मायनस 5 2 10 म्हणजे 1.0/5 हे समजलं? ठीक. प्लस 21 ला तुम्ही असं लिहू शकता, 2.1 म्हणजे 21/10. समजत आहे? ठीक. आता 1.0 म्हणजे किती? 1, म्हणजे वर काय राहिला? 1. ओके, ठीक. आता छेदात लसावी किती निघते मग? 10. 5 2 10 3 2 6 मायनस 5 2 10 2 1 2 प्लस 10 1 10 21 1 21. आता 6 मधून 2 गेले किती राहते? 4. 21 आणि 4 किती होते? 25/10. म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही? 2.5. ओके, किंवा याला म्हणू शकता 2 पूर्णांक है ना, कारण 10 2 20 आणि 5 25 1/2 असंही म्हणू शकता. जे ऑप्शन मध्ये असेल ते. क्लिअर? घ्या मग, लिहून घ्या, कन्सेप्ट लिहून टाक जा. ठीक आहे, चला पहा पुढचं गणित घेऊ मग. 52 नंबरचं आहे ना. पहा 52 नंबरचं गणित काय म्हणते की 1 प्लस पुन्हा 1 है ना, परत 1 प्लस 1 परत 1 प्लस 1 किती? 2 बरोबर किती म्हणते है ना. गणित क्रमांक 52. पाहता या गणितात कसं आहे, तर याच्यात 1 + 1/2 इथून सुरुवात करा लागते. तर याचं माहित आहे तुम्हाला, 2 1 2 आणि 3/2. पण इथं नाही सुरुवात करायची. पहिले तुम्हाला माहित आहे ना, मी इथपर्यंत सॉल्व्ह करू शकतो, तर इथपर्यंत जसच्या तसं लिहून घ्यायचं. याच्या आधी मी थोडस एक कन्सेप्ट सांगतो, ऐका. आता जे नव्हते त्यांनी ऐका. पहा, 2 कंडिशन आहे. 1/3/8. जर असं असेल तर हे 8 कुठे जाते? वर जाते. म्हणजे 8 जर वर गेले तर 1 गुणिला 8 किती? 3. म्हणजेच काय होईल? 8/3. म्हणजे 8 वर जाते, 8/3. आणि एक दुसरी कंडिशन अशी आहे की 2/3 अशी कंडिशन दिसली ते 3 काय ते खाली, म्हणजे याचं असं होते 2/3 गुणिला 7 2/7 × 21. ओके, ठीक. मग हा होता कन्सेप्ट.
असं दिसलं तर 8 वर जाते. मग मला माहित आहे मी 1 प्लस पर्यंत लिहून घेतो है ना. म्हणजे काय होते तर 1 अधिक 1/1 प्लस. ओके, मी इथपर्यंत लिहून घेतो. आता मी सॉल्व करतो. आता सॉल्व करू है ना. पहा आता काय होते 2 1 2 आणि 1 3 3/2. 2 1 2 आणि 1 3 3/2. 2 वर जाते 2/3. समजलं काय म्हणत आहोत. 2 1 2 आणि 1 3 3/2. 2 वर जाते 2/3 म्हणून इथं लिहायचं 2/3. समजलं झालं. ओके ठीक. आता पण गणित पूर्ण लिहायचं आपण पूर्ण लिहून घेऊ है ना. स्टेप वाढल्या तरी चालते. 2 1 2 म्हणजे 1/2 1 2 आणि 1 3 3/2 असं होईल ना. हे 2 वर जाते. नोट्स मध्ये लिहायचं आहे. पहिलं गणित आहे पूर्ण लिहू. ठीक आहे. मग आता याच्यानंतर 1 प्लस काय होते 1 अधिक हे 2 वर जाते 2/3 असं म्हटलं मी. ओके ठीक. आता त्याच्यानंतर इथं पुन्हा 1 प्लस आता 3 1 3 3 2 5 5/3 म्हणजे 1/5/3 3 वर जाते. म्हणजे याच्यानंतरची स्टेप 1 अधिक हे 3 वर जाते 3/5 म्हणजे 5 1 5 आणि 3 8 8/5 असं आपलं उत्तर येऊ शकते. ओके चालेल घ्या मग लिहून घ्या. पहा आता मी सांग. पहा पुढचं गणित आहे ना. गणित क्रमांक किती आता 53. पहा मग द्या लक्ष. ठीक आहे ना. या गणितात तुम्हाला मी सांगितलं मागच्या गणितात की काय करायचं. पहिले आपण कुठपर्यंत सॉल्व्ह करू शकतो तर हे आपल्याला सॉल्व्ह करण्या बरोबर ना. पहिले मी सांगतो तसं फॉलो करा तर उत्तर चुकत नाही. ठीक. पहा अजूनही वेळ गेली नाही. आपण असं करू नका. पहिले 3/छेद पर्यंत लिहून घ्या. पहा गणित कसं करायचं. ऑब्झर्व करा. 1/2/1 अधिक 3 गुणेला असा ढाचा तयार करून ठेवायचा. कारण आपल्याला माहिती आपण हे सॉल्व करतो. म्हणजे 5 1 5 आणि 4 9 9/5 आणि 5 वर जाते. 5 1 5 आणि 4 9 9/5 9/5 5/9. समजलं. अशी मांडणी झाली पाहिजे. ओके ठीक. मग आता 5 3 15 नका करू. इथं भाग जाते पहिले भाग द्या. 3 1 3 3 3 9. समजलं. मग आता पुढची स्टेप पहा. 1 अधिक 2 गुणेला कारण मला माहिती मी हे सॉल्व करतो. लक्ष देतात 2 गुणेला. आता पहा 3 1 3 5 आणि 3 8 8/3 3/8. समजलं काय म्हणत आहोत. झालं. आता इथं भाग जाते 2 चौक 8 4 1 4 आणि 3 7 7/4 किंवा 1.3/4 कोणतंही असं ऑप्शन मध्ये. झालं. किती सिंपल आहे. असं करा. घ्या लिहून. पुढचं गणित आहे ना 54 नंबरचं. काय म्हणते पहा. आता आपण ऑलरेडी शिकून झालं. कुठंच कन्फ्युजन करायचं नाही. आपल्याला माहित आहे की आपण डायरेक्ट इथपर्यंत पहिले लिहून घ्या. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप चालणार नाही तर नक्की गणित चुका. हे 100% गॅरंटी. पहा इथपर्यंत लिहून घ्यायचं मग विचार करायचा. इथपर्यंत लिहून घेऊ म्हणजे पहिली स्टेप झाली पाहिजे हेच 4 - 5/1 अधिक पुन्हा 1/3 अधिक असं तयार करून ठेवायचं. ओके. आता विचार करू. 4 2 8 आणि 1 9 9/4 वर जाते 4/9. हे झाली प्रॉपर मेथड सॉल्व करायची. आता 1 प्लस पर्यंत लिहा कारण तुम्हाला माहिती आहे मी हे डायरेक्ट करतो है ना. मग 1 प्लस पर्यंत लिहून घ्या. स्टेप चालवा लागत. इथंच गोटगाट करून चालत नाही. 100% गॅरंटी उत्तर चुकत. ठीक आहे. मग आता 4 - 5/1 प्लस असं करून घ्या.
आता विचार करू, 9 त्रिक 27, 27 आणि 4 31 छेद किती 9, 31 छेद 9, 9 छेद 31. पटलं? ठीक. पहा 9 त्रिक 27 आणि 4 31 छेद 9, 9 वर जाते 9 छेद 31 असं. ओके. आता त्याच्यानंतर 4 मायनस 5 गुणेला इतकं करून घ्या. आता 31 एक 31 आणि 9 40 छेद 31, 31 वर जाते 31 छेद 40 असं. आणि आता 5 आणि 40 ला भाग जाते कितीचा 8चा. 4 एक 4, 4 8, 5 एक 5, 5 8 40. आता इथं झाली, इथं लिहितो स्टेप. ठीक आहे ना. 4 मायनस किती राहिले इकडे 31 छेद 8. ओके. 8 चूक 32 मधून 31 गेला 1 छेद 8 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 1 छेद 8. चुकतच नाही प्रॉपर गेलो तर. घ्या मग लिहून. कोणाचं राहिलं का लिहायचंय लिहून. चल पहा गणित क्रमांक 60 काय म्हणते तर 400 प्लस 0.04 प्लस 0.4 गुणेला किती 10 प्लस 0.004 प्लस 0.4 बरोबर किती असं गणित आहे है ना. ठीक. मग पाहता या गणितात काय म्हणते तर बॉडमास नियमानुसार पहिले काय करावं लागेल गुणाकार आणि 0.4 गुणेला 10. तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. किती आहे 4 झालं शिकून है ना. किती येते 4 म्हणजे इथे येते 4 म्हणजे हे झाले 400 कारण सगळी प्लस आहे ना. मग हा आहे 0.04 हा आहे 4 हा आहे 0.004 आणि हा आहे 0.4. या सर्वांची काय करणार बेरीज. झालं सिंपल. असं लिहायचं काम नाही पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही इतकं पद्धतशीर करू शकता. ठीक आहे. मग सर्वांची बेरीज करण्या किती येते 4, इथं किती येते 4, इथं पण किती येते 4, इथं पण येते 4, हा आहे 0 आणि हा 4. मग हे उत्तर असं करू शकता. ओके. चाल गणित क्रमांक किती म्हटलं 73 है ना. पहा काय म्हणते 14 गुणेला 627 भागेला वर्गमुळाच्या आतमध्ये 1089 आणि बरोबर प्रश्न चिन्हाचा घन प्लस 141. प्रश्न असा आहे की या प्रश्न चिन्हाच्या जागी काय असेल है ना. ठीक आहे. मग या गणितात तुम्हाला ह्या गुणाकार आणि हा भागाकारात आहे तर याचं काय काढणे वर्गमूळ है ना. ठीक. मग 14 गुणेला 627 भागेला है ना असं. मग आता याचं वर्गमूळ तुम्ही काढू शकता 1089चं वर्गमूळ. इकडून किती अंक सोडून देतो 2, 3 आणि 7, 3 त्रिक 9 दरम्यान 35, 3 चौक 12, 5 5 25. कशाचा वर्ग आहे 33चा वर्गमूळ शिकून झालं. हा ठीक. आता किती आले इथं 33 बरोबर x चा घन प्लस 141 असं म्हणू शकता. ओके. आता वर आणि खाली भाग जाते का पहिले भाग द्या है ना. ठीक. आता 6 2 8 7 15 म्हणजे वर खाली किती न भाग जाते 3 न. 3 किती 11 है ना. 3 1 3, 3 2 6, 3 0 0, 3 9 27 असं. ओके. ठीक. आता ठीक आहे कितीचा भाग चालला 11चा है ना. आता आपण खाली लिहू. ओके. इथं आलो. आता याच्यानंतरची स्टेप काय 14 गुणेला 209 आपण किती मग 11
बरोबर x घन प्लस 141. 11 न भाग जाते कारण 11ची कसोटी होती 9 आणि 2 11. 11 मधून 0 गेले 11. 11 न भाग जाते. 11 1 11. 11 9 99. 14 गुणिला किती करणार 19 आणि इथं किती येते 125 है ना. ठीक आहे. आणि आता दोन्ही बाजूचं घनमूळ किती येते रे 5. बरोबर किती मग 1. x ची किंमत किती 5. चला घ्या बघूया. 62 नंबरचं गणित है ना. काय म्हणते 48 भागेला 12 गुणेला 9/8 चे 4/3 भागेला 3/4 चे अशाच पद्धतीचं गणित झालं होतं रे. मी घेतलं होतं 2/3. मला तर ते हेच असू शकते. बरोबर किती मला तर हेच गणित तुम्हाला घेतलं मी पण तरी चला याची इच्छाच आहे. 48 भागेला 12 पहिले तुम्ही भागाकार करू शकता काही हरकत नाही. हा ठीक आहे. मग हा कंस सॉल्व करू आणि 48 भागेला 12 किती येते मग गुणेला है ना. आता इथं 9/8 चे ऐवजी गुणेला 4/3 भागेला 3/4 चे ऐवजी गुणेला 2/3. बॉडमास नियमानुसार पहिले भागाकार सॉल्व करायला लागते मान्य आहे. पण भागाकाराच्या आधी काय सॉल्व करायला लागते चे. म्हणून पहिले आपल्याला हे सॉल्व करणे 3 1 3 3 3 9 4 1 4 4 2 8 3 1 3 3 1 3 2 2 4. ओके ठीक. मग आता 4 गुणेला इथं राहिला 3 आणि इथं राहिला 2 भागेला 1 आणि इतर आले 2. ओके ठीक. बॉडमास नियमानुसार पहिले चे सॉल्व केला आपण. आता इथं 4 गुणेला 3/2 भागाकाराचा गुणाकार 1/2चा व्यस्त 2/1 2 2 कॅन्सल 4 गुणेला कंसात किती राहिले 3 म्हणून उत्तर किती येते मग 12. ठीक झाले पाहिजे असं. 98 नंबरचं गणित सांगतो. काय म्हणते जर 1 घन प्लस 2 घन प्लस 3 घन प्लस 4 घन प्लस असं करत करत प्लस 10चा घन बरोबर किती दिलं 516 हे दिलंय. तर त्यांचं म्हणणं काय आहे की 2 घन प्लस 4 घन प्लस 6 घन प्लस 8 घन प्लस असं करत करत 20चा घन बरोबर किती. ऑलरेडी या प्रकारचे गणित आपण सगळ्यात स्टार्टिंगला शिकलो. मग आपल्याला माहित आहे हे दिलं आहे तर आपलं हे गणित आहे. हे गणित या प्रकारात मांडण्याचा प्रयत्न करायचा है ना. ठीक. मग इथं पहिली स्टेप 2 1 2 चा घन प्लस 2 2 4 चा घन प्लस 2 3 6 चा घन. ओके असं करत करत प्लस 20 म्हणजे 2 10 20 चा घन. मग इथं आल्यानंतर घातांकाचा नियम. काय नियम आहे ए चा घात किंवा ए गुणिला बी चा घात जर यम असेल तर ए चाही घात यम आणि बी चा पण घात यम. मग या नियमानुसार इथं 2 चा घन गुणिला 1 चा घन 2 चा घन 2 चा घन 2 चा घन 3 चा घन असं करत करत 2 चा घन त्याचा घन. समजत आहे. मग आता नियमानुसार 2 चा घन काय निघते कॉमन. 1 चा घन 2 चा घन 3 चा घन 10 चा घन. पटत आहे. ठीक. आणि या सर्वांची किंमत किती दिली 516. 8 गुणिला 516 साइन 8 48 चे 8 4 8 1 8 4 12 2 1 8 5 40 आणि 1 किती मग 41 4128. पण असं गणित आलं तर शॉर्टकट काय सांगितलं होतं मी की तुम्ही डायरेक्ट
याच्यातून कोण कॉमन निघते, 2चा घन. शॉर्टकट पाहत होतो आपण शिकवलं है ना. डायरेक्ट काय करायचं, कॉमन निघते 2चा घन सोबत इथं असलेली संख्या म्हणजेच 8 गुणिला 516 म्हणजे 4108. ओके, घ्या मग. थँक्यू. इथंच थांबू मग आज.